सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये आज कचरा उठावाचा 22 कोटीचा टेंडर एकमतानं मंजूर करण्यात आला. सभागृहात 24 नगरसेवक उपस्थित होते. भाजप हा एकसंघ आहे. जे नगरसेवक आले नाहीत ते आम्हाला माहीत नाही, पण त्याच्यावर आमचे वरिष्ठ बोलतील. इंदूरच्या धर्तीवर इचलकरंजी शहर बनवणार, त्यासाठीच हे टेंडर पास करण्यात आले, अशी माहिती महापौर उदय धातुंडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये सध्या टेंडरवरून गटातटाचं राजकारण पाहायला मिळते, पण आम्ही भाजप म्हणून एकसंघ आहोत. इचलकरंजीचा विकास आम्ही करणारच. जनतेनं आम्हाला एकहाती सत्ता दिली आहे, त्यामुळं जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. या कचऱ्याचं टेंडर वेगवेगळ्या पद्धतीनं विभागून दिलं जात होतं. ते टेंडर आता एकत्रितपणे दिलंय. दरवर्षी कचरा उठाव करणारा वेगळा, गटार काढणारा वेगळा, घंटागाडीतून कचरा नेणारा वेगळा, अशी वेगवेगळी टेंडर भरून 14 ते 18 कोटीपर्यंत बिल जात होतं. पण आता हे टेंडर एकच करून एकाच मक्तेदाराकडून इचलकरंजी शहराचा कचरा उठाव टेंडर 22 कोटींसाठी आम्ही पास केलाय. इचलकरंजीचा विकास करणं हेच आमचं ध्येय आहे. कोणतरी नगरसेवक येतात आणि याला विरोध करतात, हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. जे काही बोलायचं आहे ते बोललं गेलं, पण आम्ही जनतेचा विकास करतच राहणार. भाजपमध्ये उभी फूट पडलेली नाही. आम्ही एकसंघपणे काम करू. केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि इचलकरंजी महापालिकेमध्ये आमची एकहाती सत्ता आहे. या पत्रकार बैठकीला महापौर उदय धातुंडे, आवाडे गटाचे नगरसेवक यांच्यासह हळवणकर गटाचे 2 ते 3 नगरसेवक उपस्थित होते. तुमची जबाबदारी आहे की तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना भेटा आणि सगळी आकडेवारी रीतसर तुम्ही जनतेपुढे आणा, कारण आमच्या आणि जनतेच्या मधला दुवा तुम्ही आहे. त्यामुळे मला तुम्हाला बी विनंती आहे की सगळी तुम्ही त्याचे आकडे घ्या आणि जनतेसमोर सादर करा, आणि जनता याचा विचार करेल की आम्ही त्यात का चुकीचं केलं आहे. आजची सभा कोरमसाठी 22 नगरसेवकांची गरज असते आणि आमच्याकडे 22 पेक्षा जास्त नगरसेवक होते. आणि हे जे नगरसेवक आता आले व हे जनतेनं निवडून दिलेले आहे. आजपर्यंत इचलकरंजीच्या जनतेनं कुणालाही जरी निवडून दिलं, जर नगरसेवक निवडून दिली तर सत्ता एक हाती दिलेली आहे. कुणालाही आजपर्यंतच्या इतिहासात सत्ता एक हाती दिलेली आहे. पण काही चुकीच्या लोकांच्यामुळं, गैरप्रवृत्तीमुळं इचलकरंजीला लागलेला कलंक आहे की काही तर इकडचे तिकडचे नगरसेवक 2-3-4 एकत्र यायचे आणि नगरसेवक फोडाफोडी करायची आणि इचलकरंजीच्या कामकाजाची बर्बादी करायची. हा इचलकरंजीला लागलेला कलंक आहे. आणि आम्ही जे नगरसेवक आहोत, आम्ही त्या विचाराचे नाही आहोत. आम्हाला जनतेनं एक हाती सत्ता दिल्या आणि आमचं इथं काम आहे, आमचं आणि सभापती आणि सगळे नगरसेवक, की जनतेनं जो आम्हाला न्याय दिला आहे तो जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे. एवढा सगळा खटाटोप जो सगळा चालू आहे हा फक्त स्वच्छतेसाठी चालू आहे की, आणि आम्ही हे टेंडर पास केलंय, आमच्या नगरसेवकांनी पास केलंय 100%. मान्य श्री आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची जबाबदारी आहे की लोकांनी नगरसेवकांना निवडून दिलं आणि नगरसेवकांनी हे टेंडर पास केलं, हे एस्टिमेट पास केलं. आता ह्याच्या परत माझी स्वतःसुद्धा जबाबदारी असणार आहे, आमच्या सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी असणार आहे की इचलकरंजीमध्ये कुठंही कुठल्याही कोपऱ्यामध्ये किंवा कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये किंवा गल्लीमध्ये कचरा पडता कामा नाही. ही आमची जबाबदारी असणार आहे आणि ते आम्ही 100% करून दाखवणार आहोत. आणि मी स्वतःसुद्धा आता तुम्हाला मला सांगायचं आहे की माझे सगळे काही ध्येय आमचे ठरलेले आहेत की स्वच्छतेच्या मंडळांची आम्ही भेट घेणार आहे. ज्या शाळा कॉलेज असतील इचलकरंजीमध्ये त्या सगळ्यांची आम्ही भेट घेणार आहोत. जनतेमध्ये जाऊन आमचे सगळे नगरसेवक त्यांची ते आम्ही भेट घेणार आहोत. त्याच्यानंतर प्लॅस्टिक वापर आपण जी बंदी केली होती ती बंदी, मला प्लॅस्टिकच्या बाबतीत आता सांगायचं आहे, तुमच्या जे इस्टिमेट आता मंजूर आम्हाला करून दिलेला आहे त्या अनुषंगानं तुमच्या दुकानात कधीही महानगरपालिकेचे अधिकारी आता येऊ शकतात.
त्या प्लॅस्टिकसाठी आणि जे काय त्याच्या आणि जे आपले दुकानदार असतील, ज्या पान टपऱ्या वगैरे असतील, दुकानदार, किराणा, जे डस्टबिन आहे हे तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी असेल. कारण 22 नागरिकांना असू दे, दुकानदारांना असू दे, की ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. कारण मी फक्त तटलो होतो त्या फक्त ह्याच्यावर बोलतापावर विश्वास ठेवू नका. तुम्ही आम्हाला एक हाती सत्ता दिल्या आहात, तुम्ही आम्हाला निवडून दिला आहात, त्यामुळं तुम्ही दिलेला जो आम्हाला मान आहे किंवा तुम्ही दिलेली जी ताकद आहे त्याचा वापर करून आम्ही स्वच्छतेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करू.